नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गरमागरम मटार म्हणजे वाटाण्याची भजी। त्यासाठी 1.5 कप म्हणजे 200 ग्रॅम मटार घ्यायचे आणि त्याची आपल्याला मिक्सर मधून पेस्ट करून घ्यायची। इथे मी पेस्ट करताना पाणी वापरलेलं नाही आणि थोडी जाडसर पेस्ट करायची, अगदी बारीक नाही करायची। आता आपण दुसरी पेस्ट करून घेऊया। त्यासाठी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि 1 टीस्पून जिरं घ्यायचंय। थोडंसं मीठ घालूया आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता आपण भज्याचं पीठ तयार करून घेऊयात। त्यासाठी ते वाटलेले वाटाणे आणि हिरवी मिरचीची बारीक केलेली पेस्ट घालायची। पाव टीस्पून हळद घालायचे, 1 टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून हिंग घालायचं, अर्धा टीस्पून चाट मसाला घालूयात आणि अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे। आता यामध्ये उभा चिरलेला 1 कांदा घालायचा आहे, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचंय आणि 2 कप बेसन घालायचंय। बेसन यात मावेल तेवढं हळूहळू घालायचंय। इथे मला 200 ग्रॅम बेसन लागलेलं आहे। पीठ तयार करताना पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे। मी इथे 1 ते 2 चमचेच पाणी वापरलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचंय आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचंय। पीठ अगदी घट्ट किंवा अगदी पातळी नाही मळायचं। पीठ तयार आहे। आता याची आपण भजी तळून घेऊयात। भजी सोडताना हाताला थोडं पाणी लावून घ्यायचंय। सगळ्या बाजूनी भजी छान तळून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर भजी काढून घ्यायचे। गरमागरम भजी खायला तयार आहेत। झटपट अशी बनणारी भजी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।